पंढरपूर ही आध्यात्मिक राजधानी समजली जाते, त्यामुळे इथे रोजच अनेक प्रवचन, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम चालतात। यासाठी नेहमीच अशा कार्यक्रमामध्ये हजारो लाखो भाविक हजर असतात। सध्या पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिव महापुराणाचा कार्यक्रम खूपच मोठा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये लाखो भाविकांची उपस्थिती आहे। मात्र अशा भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी चोरांच्या अनेक टोळ्या सक्रिय देखील झाल्या आहेत। या चोरांच्या टोळ्या या महिला चोरांच्या असल्याने अशा महिलांना ओळखणे खूपच कठीण असते। मात्र कालच्या कार्यक्रमात अनेक महिलांच्या दागिन्यावर या महिला चोरांनी मोठा हात मारला, परंतु पंढरपूर शहर पोलिसांनी याच कार्यक्रमामध्ये वेश बदलून महिला चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि एक दोन नव्हे तर तब्बल 13 महिला चोरांना आणि एक पुरुष चोराला अटक केली आणि या टोळीतील सर्व महिला या परराज्यातील म्हणजेच उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यातून आहेत। त्यामुळे या महिला खूपच सराईत असल्याचे दिसून येते। पण अशा गुन्ह्यातील महिला चोरांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी केवळ ड्युटी केली नाही तर यापुढे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवले। वास्तविक या पकडलेल्या अनेक महिला चोरांची लहान बाळे असल्याचे दिसून आले। सध्या सर्वत्र थंडीचा मोसम असल्याने गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। मात्र या महिलाकडे कोणत्याही प्रकारचा त्यांच्या टोळीसोबत संपर्क साधण्यासाठी मोबाईल नव्हते, तर त्यांच्याजवळ लहान मुलांचे कपडे देखील नव्हते, त्याचबरोबर स्वेटर देखील नाहीत आणि मुलांना पाजण्यासाठी दूध देखील नव्हते। या सगळ्याचा विचार करून टीव्ही पथकाचे PSI भागवत साहेब यांनी या महिला चोरांना कायद्याचा बडगा तर दाखवलाच, त्याचसोबत निष्पाप बाळांना मात्र पिण्यासाठी दुधाची व्यवस्था, तर थंडीपासून बचाव व्हावा यासाठी स्वेटर, त्यानंतर महिला चोरांना केवळ बाळामुळे पांघरण्यासाठी चादरीची व्यवस्था केली। खरं तर कायद्याच्या बडग्यासह माणुसकीची चादर देणे म्हणजेच हे असे प्रसंग पोलीस स्टेशनमध्ये खूपच कमी पाहावयास मिळतात।